नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत की कांदा पिकाच्या साईज होण्यामध्ये आपल्याला 0.34 वापरणे योग्य आहे की 0.4247 म्हणजे कोणता घटक आपल्या कांदा पिकाची साईज करू शकतो जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शेती संबंधित संपूर्ण माहिती मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 0.34 बेस्ट आहे कांदा फुगवणीसाठी की 0.4247 याच बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे घटक आपल्याला पाहणं गरजेचं आहे की 5234 आणि 4247 हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या एनपीके मधील वेगवेगळे घटक यामध्ये आहेत। त्यामुळे आपल्याला दोन्हींचे आधी महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे दोन्ही म्हणजे एनपीके समजून घेणं गरजेचं आहे। तर एनपीके म्हणता एन म्हणजे नायट्रोजन, त्याचबरोबर पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅशियम। तर हे एनपीके मधील 3 घटक आहेत आणि हे 3 घटक म्हणजे पहिला घटक जो आहे तो नायट्रोजन, तो आपल्या पिकाची वाढ करत असतो। तो आपण पीक जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये असते त्यावेळेस याचा आपण जास्तीत जास्त वापर करत असतो। त्याचबरोबर पी म्हणजे फॉस्फरस, आपल्या पिकाच्या शाखीय वाढ असेल किंवा आपल्या पिकांच्या मुळांची वाढ असेल या वाढीसाठी आपण हा फॉस्फरस हा महत्त्वाचा ठरत असतो। त्याचबरोबर पोटॅशियम, आपल्या पिकामध्ये पिकाची साईज करण्यासाठी पोटॅशियम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। तर 0.34 मध्ये काय आहे तर नायट्रोजन 0% आहे, त्यामुळे पिकाची वाढ होत नाही, पण पिकाची मान जी आहे ती मान जाड होत असते आणि आपला कांद्याचा कंदही जाड होत असतो। परंतु 0.34 हे लागू होण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस जात असतात। त्यामुळे 0.34 चे कार्य चांगले आहे, परंतु त्याला अपटेक करण्याचा जो वेळ आहे तो लांब आहे, म्हणजे 5 ते 6 दिवस जर ते अपटेक करायला लावत असतात, त्याचे रिपोर्ट चांगलेच आहेत। आणि त्याचबरोबर 4247 हे येतानाच ऑक्साईड फॉर्म मध्ये येत असते, त्यामुळे हे अपटेक करायला सोपे असते। आणि 5234 च्या तुलनेमध्ये याच्यामध्ये पोटॅशियम जे आहे ते 47% आहे आणि याच्यामध्ये 0.42 मध्ये 34% पोटॅशियम आहे, म्हणजे आपल्या कांद्याची साईज करण्यासाठी आपल्याला पोटॅशियमची गरज आहे। पोटॅशियम कोणत्यामध्ये जास्त आहे तर 4247 मध्ये 47% पोटॅशियम आहे। त्यामुळे आपल्या कांद्याची साईज होण्यासाठी, जबरदस्त साईज होण्यासाठी 4247 हे चांगल्या प्रकारे काम करत असते। तुम्ही म्हणाल मग 5234 खराब आहे का, तर तसं नाहीये। तर ज्यावेळेस तुमच्या पिकाची म्हणजेच आपल्या कांद्याची मान जाड होत नसेल, आपल्या कांद्याचे कंद जेव्हा आपला कांदा 70-75 दिवसांच्या आसपास असेल, तर अशा वेळी आपल्याला 5234 सोडायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याची जी आहे ती मान चांगल्या प्रमाणात होईल आणि आपल्या कांद्याचा कंदही चांगल्या प्रमाणात फुगण्यास मदत होईल। पण 4247 कधी वापरायचं तर जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यात आपला कांदा आलेला असतो, म्हणजेच 80-85 दिवसाचा आपला जेव्हा कांदा झालेला असतो, तर अशा वेळी आपल्याला 4247 वापरायचे आहे। तर हे दोन्ही घटक वापरताना कधीही सिंगलली वापरायचं नाहीये। तर तुम्हाला 5234 सोडत असताना तुम्ही त्याच्यासोबत टॉप 10 सोडू शकता आणि कुबेर सोडू शकता। त्याचबरोबर 4247 तुम्ही कांद्याला सोडत असताना त्याच्यासोबत फास्ट रिझल्ट तुम्ही सोडू शकता, जेणेकरून तुमच्या कांद्याची साईज XX होईल, जेणेकरून तुम्हाला उत्पादनामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही घटकांबद्दल काय अडचण असल्यास आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांनी शेअर करा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना या कांदा पिकामधील फुगवणीसाठी कोणती ग्रेड योग्य आहे ते लवकरात लवकर समजेल।